सगळेजण खाली या. मी आज या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याचं उदाहरण आम्हाला 2 दिवसापूर्वी आलं. कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही. उमेदवारीसाठी तासन तास वाट बघत जावं लागलं. मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही. आदरणीय पक्षप्रमुखांना आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली. मला वाटते खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय. आणि आदित्यजी फेड हितच असती ज्याच दिवस लागत नसते. मला वाटतंय त्या गद्दारांना सुद्धा फेड कालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली. आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराणा त्या ठिकाणी आहे त्यांनी माझा संपर्क आहे हे मान्य करतात. वरे मान्य आहे का नाही? सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही? आता ही तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते. उठलं माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जातंय साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आदित्यजी आम्ही त्या वचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे. आज मला त्यांनी कायमस्वरूपी विचारलं जातंय की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही सगळ्याचे फोन उचलता तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता पण तुम्ही आम्हाला 5 ठळक कामं सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं. आणि आदित्यजी नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवारांचं आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. आज दुसरं आदित्यजी 21 टीएमसी पाण्याच्या बद्दल मला आवर्जून सांगावंसं वाटतं. पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय कुठं झालं रे बाबांनो? कुठं मतदान टाकलं तुम्ही मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेलं कुठं? इथं माणसं राहत नव्हते का? तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेरुळला नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं खाजगी मालकीचं केलं. पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय ह्या जिल्ह्यात केलं आणि 100% शासनाच्या मालकीचं केलं. आज त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे. आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जातंय की आम्ही लोकांवर इलाज करतो. बांधवांनो माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली. आपल्याला आश्चर्य वाटेल 2012ला 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या. 2013ला 16 लोकांवर 16 पेशंट आहेत 138 शस्त्रक्रिया झाल्यात.
16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया? 138. म्हणजे एका माणसाचं खोल फिटिंग किती वेळास केलं असेल त्याने? बांधवानो, 2014 ला 9 पेशंटचं 80 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात. मूर्ख, थोडं शांततेनं घ्या की रे, थोडं शांततेनं घ्या की, थोडं शांततेनं घ्या. मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे. माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही 50 लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले, हे सगळं खोट आहे. 2012 पासून 2023 पर्यंत ह्या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तेरणा नेरुळच्या जे कॉलेज आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18,23,71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचललेत. मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खडा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं. बांधवानो, आज मी आपला फार काही वेळ घेणार नाही, पण इतकंच सांगतो की 5 वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय. आज तुमचं किती जरी साधं काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचं काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह जे बाण होतं ती चोरलंय. बांधवानो, चोरलंय का नाही? आता आपलं चिन्ह काय आहे? काय आहे चिन्ह? मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे, मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा, ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की आदरणीय जय महाराष्ट्र. आवाज येतोय का माझा तिथपर्यंत? तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? थोडं इथं तर जरा शांत व्हा. शांत व्हा, ना तर मागे घ्यायला लागेल, मागच्याने ऐकू येत नाही. बसून घ्या, बसून घ्या दादा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा प्रचार पाहता, अरे दादा ठीक आहे, बांधू नका, मी दिसीन सगळ्यांना. बसा बसा. तो आता दिसतोय का दादा? मागे या, थोडं मागे या, पडाल तुम्ही, मागे या. ठीक आहे, आता सगळ्यांनी जरा बसून घ्या, सगळ्यांनी शांत व्हा. आवाज माझा ऐकू येतोय? माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, उत्साह पाहता मी, जोश पाहत आहे, जल्लोष पाहत आहे, पण 4 जून साठी अजून उत्साह आपला जरा थोडा राखीव ठेवा. 4 जूनला पुन्हा एकदा ओमदादांच्या समोर, नावासमोर काय लावणार आहे आपण? खासदार, खासदार ओमदादा. ऊन चढत चाललेला आहे. अरे बाबा, बोलू की नको बोलू? मी काय बोलू की नको बोलू? शांत राहा. काय बाकीच्यांना नाही तर ऐकून जात. आत्ताचं वातावरण मी पाहिलेलं आहे. ओम दादा, मला वाटत नाही आता प्रचार सभेची वगैरे गरज आहे. तुम्ही जिंकलेला आहात आणि हे ठरलेलं आहे. हा जो जोश दिसत आहे मला, जल्लोष दिसत आहे सर्वत्र, एक वेगळाच जोश दिसत आहे.
मला वाटतं महाराष्ट्राने पक्क ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच. आज प्रत्येक जण ज्याला या देशाबद्दल प्रेम आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीलाही मशाल पाठवायची आहे, हे ठरवलेलं आहे. आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये 2022 मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली, पक्ष चोरला, निशाणी चोरली, बात चोरण्याचा प्रयत्न केला, पण हाती काय आलं महाराष्ट्राच्या? 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, परिवार फोडला, पवार परिवारात फूट आणली, सरकार स्थापन केलं, आलं त्यांच्या काही हातात. 2024 साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं ह्यांनी, पण शिवसेना सोडली, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला, आता अजून एक ठाकरे पण सोडण्याचा प्रयत्न करतायत. पण आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही. जो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने नारा दिलाय, दिल्लीमधून दिलेला नारा आहे, अब की बार भाजपा तडीपार, हा नारा महाराष्ट्रात काय देशभरात सगळ्या राज्यात दिसायला लागलेला आहे. आणि हाच नारा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये मला दिसत आहे, मला बिहार मध्ये दिसत आहे, मला पश्चिम बंगाल मध्ये दिसत आहे, मला दिल्लीत दिसत आहे, पंजाब मध्ये दिसत आहे, हरियाणात दिसत आहे. सगळीकडून एकच घोषणा येते, अब की बार भाजपा तडीपार, तडीपार करणार ह्या भाजपला. ह्याचं कारण एकच आहे, तुम्ही पहा आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी आनंदी आहे, संतुष्ट आहे. इथे शेतकरी बांधव किती बसलेत मला जरा हात वरती करून सांगा. सगळे शेतकरी बांधव आहेत ना? आता तुम्ही मला, इथे ओम दादा आहे, तिथे रोहित दादा आहेत, मी आहे, सचिन भाऊ आहेत, सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत, सगळेच आपले मित्र पक्षांचे नेते आहेत. तुम्ही या महाराष्ट्राला सांगा, शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का? खुश आहात? आता या गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळाला? जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस लागलाय, जे काही नुकसान आपलं झालंय, नुकसान भरपाई मिळाली आहे? या सरकारकडून मदत मिळाली आहे? ठोके सरकारकडून मदत मिळाली आहे? भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे? केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे? नाही मिळाली. आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला? ज्यांना ज्यांना मिळाली हात वरती करा. जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्यावर गारपीट झाली असेल, अवकाळी पाऊस झाला असेल, काही आपत्ती आली असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्र पक्ष, महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? आणि हेच मी तुम्हाला विचारतोय की आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील? एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही? ऐकून आलं बरोबर ना? आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय, ओम दादांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. तयार आहात की नाही? ओम दादाही जाऊ शकले असते, ओम दादाही गद्दारी करू शकले असते, आपले कैलाश पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते. पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय, आजचा दिवस महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओम दादा, मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या. मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय, मला तिथेच जायला लागेल. मी आज सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा आहे, मला जायलाच लागेल. कारण ओम दादा असतील, कैलास दादा असतील, कैलास दादांना तर तुम्हाला माहिती आहे गाडीत टाकलेलं, वसई विरार पर्यंत नेलेलं त्यांनी, मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं.
मिंदेंनी गाडीत बसवलं, आजूबाजूला बाउन्सर ठेवले, गुंड ठेवले, बॉडीगार्ड ठेवले, पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला, सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही, मी खोके घेणार नाही, मी गद्दारी करणार नाही, मी तुमचा आहे, मी उद्धव ठाकरे ह्या व्यक्तीचा आहे. तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंच्या गाडीला लाथ मारून मुंबईकडे रवाना झाले. ओम दादानी कैलाश दादानी मला गेल्या 2-2.5 वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात, निष्ठा यात्रा सुरू आहे, धाराशिव मध्ये येण्याची गरज नाही, आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो. आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे. आज आपल्याला जर शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल, आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल, आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे, तर आपल्याला पुन्हा एकदा ओमदादांना केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल. मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे, दुसरा प्रश्न विचारत आहे. हे केंद्र सरकार जे आहे 10 वर्ष भाजपचं आहे, हुकुमशाही सुरू आहे. तुम्हाला वाटतं का की हे केंद्र सरकार तुमचं आहे? 2 वर्षापूर्वीची चित्र बघा किंवा आत्ताची 2 महिन्यापूर्वीची चित्र बघा. काय झालं दादा? बसून घ्या, बसून घ्या दादा. दादा तुम्ही बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. बसा बसा. अहो मी दिसीन. ठीक आहे दादा, मी त्यांना दिसत नाही. बसा बसा, राहू दे. दिसतोय का आता? जिंकल्यानंतर येणार परत. तुम्हाला माझा प्रश्न आहे, गेल्या महिन्यामध्ये कोणी किती बातम्या बघितल्या? सगळ्यांनी बातम्या बघितल्या टीव्हीवर? पंजाबचे शेतकरी होते, काही हरियाणातले शेतकरी होते, काही उत्तर प्रदेशचे शेतकरी होते, आपल्यासारखेच शेतकरी होते. आपण शेतकऱ्याला अन्नदाता मानतो आणि उद्धव साहेबांनी मला एक सांगून ठेवले, आदित्य शेतकरी म्हणजे अन्नदाता असतो, अन्नदाता देवो भव आपल्या देशात ही संस्कृती आहे. बरोबर ना? ह्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने, केंद्र सरकारच्याच लोकांनी, केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी जेव्हा आपले तिकडचे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा निघाले होते, सांगत होते तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण करा. अरे मी जरा या फोटोग्राफरने सांगेन जरा बसून घ्या ना, कृपा करून बसून घ्या, थोडं प्लीज बसून घ्या. बसा बसा प्लीज. मागच्याने दिसत नाहीये रे. मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे, खेकड्यावर पण बोलणार आहे, सोडणार नाहीये. जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे, सोडणार नाहीये. खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते. पण आज मी खास करून शेतकरी बांधवांना आज विचारत आहे. मी जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता, सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले, आपण पाहिलं असेल याच भाजपाने, याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकून ठेवलेले, मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या, रंगाडे का आणले, ड्रोन मधून अश्रुधुरके सोडले, लाठीचार्ज का झाला, गोळीबार का झाला. हे केंद्र सरकार, हे भाजपचं सरकार, हे तुमचं आमचं असू शकतं का? आज तुम्ही मला सांगा, शेतकरी या देशात त्रस्त काय, हैराण काय, तुम्ही मला सांगा. काय तुमचे प्रश्न, तुम्ही हैराण का आहात जरा सांगा मला. शेतमालाला भाव आहे, पिकाला भाव आहे, खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे, पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे. आज महिला इथे बसल्यात, तुम्ही मला सांगा गॅसची किंमत 2014ला किती होती? किती होती? तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना, लाठीकाठी आपण पण भाजपसोबत खाल्ली आहे. पण जुमला असा होता, तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील, वरती न जाणार. आज कितीला आहे? म्हणजे वाढलं की खालती गेलं? आज तुम्ही मला सांगा, ह्या देशात जुमला मागे जुमला, खोटं बोलतात पण रेटून बोलतात, हे सगळे जे चालू आहे, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहेत का? आज शेतकरी हैराण आहे, शेतकरीवर लाठी चालवली जाते. शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो, अर्बन नक्सल बोललं जातं, आतंकवादी बोललं जातं, पण चायना जी लडाख मध्ये घुसलेली आहे त्याला रोखण्याची हिंमत नाहीये. आमच्या शेतकऱ्यांना लाठीकाठी खायला लागते. आज महिलांची आपण हालत जर बघितली, महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे.
याच मंत्रिमंडळात, या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत ज्यांना हकालून काढून टाकलं पाहिजे होतं, गेट आउट सांगितलं पाहिजे होतं. कारण एका आमदारांनी, एका मंत्र्यांनी महिला खासदारावर घाणेरडी शिवीगाळ केली, सुप्रियाताईंबद्दल अपशब्द वापरले. दुसऱ्यांवर तर बरोबर आहे, दुसऱ्यांबद्दल दुसरे जे आहेत त्यांनी, त्यांच्यावर इथं एवढे घाणेरडे आरोप आहेत, महिलांना अत्याचार करणारे, महिलांवर अत्याचार करण्याचे, पण अजूनही त्यांना काढलं नाहीये. आज इथे मी महिलांना विचारतोय, एक बातमी आपण एका वर्षापूर्वी ऐकली असेल, गुजरातमध्ये बिल्किस बानो ह्या बाईवर रेप झाला होता. ऐकलं होतं ना तुम्ही सगळ्यांनी? तिच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं होतं. जो अत्याचारी आहे, ज्यांनी रेप केलेला आहे, त्याला ह्या भाजपच्या सरकारने त्या जेलमधून बाहेर काढलं, त्याची आरती ओवाळली, त्याला हार घातला आणि त्याला प्रचारात फिरवलं. हे अशी भाजप तुम्हाला मान्य आहे? अशी भाजप मान्य आहे? आपल्या दैवतानी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानोची जात पात धर्म कुठचाही असो, तिच्यावर जो रेप करतो त्याला फाशीच मिळाली पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज वातावरण जे आहे, जे बदलत चाललेलं वातावरण आहे, देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे. मला जास्ती वेळ घ्यायचं नाही, पण मी तुम्हाला अजून एक विचारत आहोत, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव मानत आहोत की नाही? त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्यांनी जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेले आहे, ते आपण 75 वर्ष पाळत आलेलो आहोत. त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत. आज धोका जो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा, तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे. तुम्ही मला सांगा, ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे, ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे, त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार आहात? निवडून देणार आहात? आज चर्चा कशावर सुरू आहे या देशामध्ये? आज चर्चा कशावर सुरू आहे? जे भाजपचे लोक आहेत, जे प्रचारक आहेत, ते काय सांगतात? विरोधी पक्ष मांस मटन मच्छी खाणार आहेत, विरोधी पक्षांनी असं केलं, नेहरूंनी असं केलं आणि अमुक यांनी असं केलं. ओ, जे झालं ते झालं. 50 वर्षापूर्वी झालं, 100 वर्षापूर्वी झालं. तुम्ही सांगा, 10 वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होतं, तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा. बेरोजगारी कमी केली आहे, महागाई कमी केली आहे, महिलांवरचे अत्याचार कमी केले आहेत, शेतकरी आत्महत्या कमी केल्यात? नाही केल्यात. मग कशासाठी मतदान करायचं? एका बाजूला अशी भाजप आहे जी खोटं बोलत चाललेली आहे, संविधानाचा अपमान करत चाललेली आहे, आपल्या देशांच्या नेत्यांचा अपमान करत चाललेले आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत, जे केलेली काम आहेत ती तुमच्या मध्ये आणि तुमच्यासाठी करत आहोत. आज इथे अमित भैया आलेले आहेत. मला आठवतं एक बैठक अशी होती, ते मंत्री असताना कैलास दादा असतील, मी असेल, ओम दादा असेल, आम्ही त्यांच्याकडे बैठक घेतली, कारण आपल्याला इथे धाराशिव मध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे होतं. आणि एका बैठकीत त्यांनी ते सोडून दिलं होतं. मंत्री असताना त्यांच्याकडे ते खातं होतं. ही अशी आपली एक मूठ आहे. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ते शेतकरी हितासाठी आलेलो आहोत. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ते तरुणांसाठी आलेलो आहोत. आपण सगळे एकत्र आलोत, ते आपल्या महिलांसाठी आलेलो आहोत, आपल्या तरुणांसाठी आलो आहोत, आपल्या महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आज जर भाजपवाले कोणी तुमच्यामध्ये आले तर तुम्ही त्यांना सांगा, तुमचं सरकार का निवडून द्यायचं आम्ही? गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योगधंदा, प्रत्येक रोजगार तुम्ही गेलेला आहे गुजरातमध्ये. आठवतं का वेदांता फॉक्सकॉन कुठे नेला आहे? कुठे नेलं? एअरबस टाटा कुठे नेलं? बल ट्रक पार्क कुठे नेलं? मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे नेलं? वर्ल्ड कप फायनल कुठे नेली? आता तुम्ही मला सांगा, वर्ल्ड कप फायनल वानखेडेला असती तर जिंकलो असतो ना आपण. मग मला सांगा, तुम्ही जो कोणी भाजपचा इथे प्रचार येईल ना, त्याला ठामपणे विचारा की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष तुमच्या मनात काय आहे? काय आहे? जो विकास आपल्याला घडवायचा आहे तो अशा लोकांकडून नाही की विकास कोलमडला आणि बोलले खेकड्यांनी पोकरला आणि असं झालं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना, तुम्हाला घरी बसवणारी जनता इथे समोर आलेली आहे. तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको. आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते. तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टरेट माझ्या खालती काम करतात, तेवढे डॉक्टरेट माझ्या खालती काम करतात? जे डॉक्टर होते, जे नर्स होते, जे जीपी होते, ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे, कोविडच्या काळात असेल, ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघायचंय. आणि तुम्हाला एकच सांगतो मी, आजपासून प्रत्येक वेळेला
जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल येईल तर आमचंच सरकार येईल, त्यांना सांगा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात पण येणार आणि महाराष्ट्रात पण येणार. आणि जशी आपली घोषणा आहे, तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय, दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय, जय जिजाऊ जय शिवराय. दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय. इथून पुढे निघत असताना घरोघरी तर आपण जाणार आहात. मी तुम्हाला एकदा विचारतो, तुम्हाला अरे खेकडा खेकडा करत नका बसू, नको त्या लोकांना जास्ती भाव नका देऊ, तीच त्यांची लायकी आहे, सोडून द्या. तुम्हाला एकच विचारतो, आपली निशाणी कुठची, आपली निशाणी कुठची, इथे द्या. आपली निशाणी कुठची, आपली निशाणी कुठची, उमेदवार कोण, उमेदवार कोण, निशाणी कुठची, निशाणी कुठची, निशाणी कुठची, मतदानाचा कुठचा दिवस, मतदानाचा कुठचा दिवस, मतदानाचा कुठचा दिवस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि इथून निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन, सगळ्या नेत्यांना विनंती करीन, ऊन चढत चाललेलं आहे, प्रचार जरूर करा, पण स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या ठिकाणी ऍडव्होकेट पूजाताई देडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे. माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऍडव्होकेट पूजाताई देडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आणखीन भाषण आहेत, अजून पुढे रोहित दादा बोलणार आहेत, अमित दादा बोलणार आहेत, प्रचार सभा सुरू राहणार आहे. मी पुढच्या प्रचार सभेसाठी निघत आहे आज, खास तुम्हाला भेटायला, तुमचं अभिनंदन करायला, तुम्हाला नतमस्तक व्हायला आणि ओम दादांसाठी आणि कैलास दादांसाठी आलो. यानंतर सन्माननीय रोहितदादा पवार आपल्या सर्वांना संबोधित करते. टाळ्यांच्या गजरात आपण रोहितदादा पवार यांचं स्वागत करूया. आदरणीय रोहितदादा पवार. काय थकला का? नक्की नाही ना थकला? अजून बरेच दिवस बाकी आहेत. तुमचा खासदार परत एकदा कोण होणार आहे? किती लीडली होणार आहे? हात तेरे गे. मला वाटलं तुम्ही 6 लाख म्हणाल. 6 लाख किती? किती लाखाला निवडून द्यायचंय? आज सकाळी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तिथं गेल्यानंतर एक वेगळी प्रेरणा ही आपल्या सर्वांना मिळते. याच्या आधी अनेक वेळा मी तिथं गेलोय, पण एक गोष्ट मला माहिती आहे की आई फक्त आशीर्वाद कोणाला देते? जे निष्ठावंत असतात अशाच लोकांना आई आशीर्वाद देते. आता ओम भाऊ इकडनं परत एकदा खासदारकीला उभेत. तुम्ही सर्व जर त्यांना 6 लाखाली निवडून देणार असा विश्वास मला वाटतोच. पण महत्वाचं काय, ही लढाई फार मोठी आहे. पुढे आर्थिक ताकद फार मोठी आहे. त्या आर्थिक ताकदीला आपल्याला पायाखाली तुडवायचं का नाही तुडवायचं? त्या आर्थिक ताकदीच्या नांग्या मोडायच्या का नाही मोडायच्या? आता योगायोग बघा, अनेक लोक हे आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले. पण आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओम दादा आहेत आणि कैलास भाऊ आहेत. त्यामुळे ह्या दोघांचं पहिलं जर आपण हे घेतलं तर ओ आणि के.
ओके ना? पण निष्ठा ओके, स्वाभिमान ओके, आणि इथला मतदारसंघ ओके. पण जे लोक ओके नाही त्याचं काय करायचं? नक्की ना? ठरलं का आपलं? अहो मला असं कळालं इथं आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे. त्याचं चिन्ह आहे ना, चिन्ह, ते सुद्धा चोरलेलं आहे. पूर्वी कदाचित या भागातल्या लोकांना त्या चिन्हाची सवय असेल, पण त्यांना एवढंच सांगायचे, पूर्वी त्या घड्याळामध्ये 10:10 होते, पण चोरीला गेल्यानंतर आता त्या घड्याळामध्ये 4:20 झाले. आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना त्या उमेदवाराला, त्या घड्याळाला 12 वाजवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. मी खरं तर मीडियामध्ये बघत होतो, जे विरोधात उमेदवार आहेत, एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं. ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का, असा प्रश्न त्यांना केला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं? नाही करणार. मी भाजपचे उमेदवार आहे. भाजपने या परिसरातल्या शेतकऱ्याचं भलं केलंय का? सोयाबीनला भाव दिलाय का? अहो सोयाबीनचा भाव तो 2014 होता, तो आज आहे. मग कसले आजचे दिन तुम्ही म्हणता? त्या काळामध्ये तुम्ही काय म्हणलं होतं सत्तेत येताना? आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू. अहो उत्पादन डबल करणं सोडा, आमचा खर्च तुम्ही डबल केलाय. आज कपाशीला काय भाव आहेत? आज आपला नुसतं खर्च वाढत चाललेला आहे. खताचं पोतं महाग झालंय का नाही झालं? अरे मग ह्याला उत्तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं? अरे मग तोच टाइम आता आलाय. आणि हे जे काय आहे ना, हे जे सरकार भाजपचं, ते कधी सामान्य लोकांच्या बाजूने नसतं. जेव्हा सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे लोक भिळत जाऊन बसले. जेव्हा दुधाचा खऱ्या अर्थाने भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे झोपले. जेव्हा कांद्याची परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की कांदा हा कुठेतरी निर्यात झाला पाहिजे. रेट आपल्या कांद्याचे वाढत होते. तेव्हा या सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर काय केलं तर निर्यात बंद केली आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं. अहो खऱ्या अर्थाने हे इलेक्शन आपण जिंकलेलो आहोत. आपले ओमदादा हे खासदार झालेले आहेत. पण प्रश्न फक्त एवढाच आहे की लीड किती पाहिजे? 6 लाख ना? अरे आमचा सर्वे म्हणतोय 4.5-5 लाख. मग तुम्हाला किती काम करायचं अजून? फक्त 1.5 लाख जास्त पाहिजे. एवढंच आपल्याला करायचंय. आणि पुढच्या पक्षाची तुम्ही काळजी करू नका. त्या पक्षाच्या नेत्यांना काय वाटलं होतं? त्यांना 9 खासदारकीची तिकीट मिळतील. किती मिळाली? 4. त्यामुळे आम्ही सर्वजण आता एकत्रित येऊन एका शक्तीने 4 तुतारीचे आणि त्यांचं शून्य करण्यासाठी तयार आहोत. पण या मतदारसंघातून शून्याचा आकडा त्यांचा मोठा मोठा करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. त्यामुळे त्यांची ताकद काय राहिलेली नाही. त्यांच्याकडे कुठलीही ताकद नाही. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. अरे पवार साहेबांना त्यांनी सोडलं. अहो आदरणीय पवार साहेबांनी तो पक्ष वाढवला. खेकड्यावर येतो खेकड्यावर मी नाही बोलणार तर कोण बोलणार? अहो जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असायचा तेव्हा पवार साहेब शेतकऱ्याच्या बाजूने योग्य असे निर्णय त्यावेळेस घेत होते. कांद्याचा भाव पडला तरी तो कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करायचे. दुधाचा भाव आज जो पडलेला आहे, आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं सरकार असतं
तर कदाचित आता 35 ते 40 दुधाचे भाव असले असते. पण या भाजपच्या सरकारला याच्याबद्दल काही पडलेलं नाही. अहो, पवार साहेबांचा तुम्ही पक्ष नेला असला, आमच्यातले 4 कुटुंबाचे लोक घेऊन गेला असला, तर मला इथं एकच गोष्ट सांगायची आहे. पवार साहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचं नाही, या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी लोक म्हणजे तुम्ही सर्वजण पवार साहेबांचं कुटुंब आहे. मी टीव्हीवर बघत असताना इथले एक महाशय, इथले एक मोठ्या नेते, काय नाव त्यांचं, ते काय बोलले आमच्या पार्टीबद्दल 2019 बद्दल, काय नाव त्यांचं, हा मल्हार पाटील, काय बोलले 2019 ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं तुम्ही आधी जावा, हळूहळू लपून लपून मी मागून येतो. म्हणजे आज जो बोबाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोटं आहे. तुम्ही सांगताय की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली, तुम्हाला जी कुठली पद पाहिजे ती साहेबांनी तुम्हाला दिली, पण तुमचं ठरलं कधी होतं, 2019 लाच ठरलं होतं. त्यामुळे ही जी गडबड आहे ती फक्त बारामूर्ती परती गडबड नाही, ती या भागातली सुद्धा गडबड दिसते. त्यामुळे ह्यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं, या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं. त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय, विकासाला गेला असं सांगताय, पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते, दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही तिथं लपून बसता. अहो, विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला का, इथं विम्याची मदत मिळाली आहे? गेल्या वर्षी जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळाली आहे? अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय? अरे फक्त नेत्याचा विकास झाला, तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत. खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची जरूरत आहे आणि आज ती वेळ आलेली आहे. कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही, येणार तर कुठलं, तर आपल्या विचाराचं सरकार येणार, इंडियाचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणारे. कमीत कमी बारामतीतून तुम्ही सुप्रियाताईंची काळजी करू नका, सुप्रियाताई तिथून 3 ते 3.5 लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार, हे आपल्या सर्वांना इथं सांगतो. अहो, काल का आज मोदी साहेब टीव्हीवर आले, मोदी साहेब टीव्हीवर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही. अहो, गेले 4-5 महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला 400 पार पाहिजे का, आम्हाला संविधान बदलायचे, आम्हाला लोकशाही संपून टाकायची. आणि मग तुम्हाला मी विचारतो, या भाजपला जर संविधान संपवायचं असेल, लोकशाही संपवायची असेल, तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे. आपल्याला भाजपला हद्दपार करायचंय. काय करायचंय? त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार? नक्की का? एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्दपार करायचंय. काय करायचंय? अहो, हे जे काही नेते आहेत ना, हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो, अहो, एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा, जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना, तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही, पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो. काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते? अख्ख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल, पण मी भिकारी होणार नाही. अशा नेत्याचं करायचं काय? अहो, किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये? 5,500 कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला. छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर 5 लाख, मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर 15 लाख,
आणि अँब्युलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्याली टाकला तर 5,500 कोटीचा डल्ला तिथे टाकलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो, कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील, तिथून कोण त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आलंय? ओ राहुल भाऊ मोठे कुठे आहेत? त्या मतदारसंघातून ओमराजेंना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे? नाही, भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे? 50 फक्त. अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील, तुमची लीड 1 लाखाची लागेल. अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत, तो पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत. तुम्ही फक्त इथली काळजी घ्या, आम्ही तिथली काळजी घेतो ती तुम्ही विचार करू नका. त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय. काय करायचंय? त्यामुळे अहो जिथं कुठं काय करायचं ते करू. आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचंय. अहो इथला युवा हाताला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो, स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो. आणि जेव्हा आम्ही म्हणतो अहो त्याला 1000 रुपये परवडत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात की आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही. तुमची मुलं सिरियस नाहीत काय? अहो गरिबाची पोरं सिरियस नसतात. अहो काही नातवंड तुमची आता शिकून बाहेर निघाले, अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतायत, ती सिरियस लोक नाहीत. अहो तुम्ही एका गरीब मुला मुलीकडनं 1000 रुपये तिथं गोळा करता आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही. अहो एका मुलाला 20 हजार रुपये तिथं द्यावे लागतात आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो, तो घोटाळा होतो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. घ्या गरिबाच्या पोराचं स्वप्न असतं अधिकारी बनून लोकांची सेवा द्यायची, तिथे एका पदाला तुम्ही 40, 50 लाख रुपये जर घेत असताल, याचं उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये 100% देण्याशिवाय राहणार नाही. अहो या सरकारने काय केलं? आपण जेव्हा मराठा आरक्षण 2013ला दिलं होतं, 16% आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होतं? एक असा नेता जो गाढविणीचं दूध पितो. कोण? सदावर्ते कोर्टात गेले होते. सदावर्ते कोणाचा? सदावर्ते कोणाचा कार्यकर्ता आहे? अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून. आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त 10% दिलं आणि कोर्टात आता कोण गेलंय? सदावर्ते. म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय? अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता? अहो बारामतीमध्ये जेव्हा 2014चं इलेक्शन होतं, हे देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे? पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. काय आजची परिस्थिती? दिलं का आरक्षण? अहो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही. 3 ते 4 वर्षापूर्वी भाजपच्याच एका कार्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं. त्यामुळे तुम्ही काय आता करताय? राजकीय पोळी भाजण्यासाठी 2 समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय. आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल? अहो हे जे द्वेष करणारं जे काय सरकार आहे, द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप, जो समाजामध्ये वाद निर्माण करतो, जो धर्मामध्ये वाद निर्माण करतो, त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये. त्यामुळे हे शेतकरी विरोधी, युवा विरोधी, महिला विरोधी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय?
उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला? मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ? आपल्या मशालला तुम्ही 6 लाखांनी निवडून देणार असं समजू का? आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार? त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे. साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले, नेते तिथं गेले तरी आमच्या बरोबर निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या. आपलं बूथ, आपलं गाव, आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो. इथं सचिन भाऊ साठे आलेत. कुठे? सचिन भाऊ साठे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे मला यांचे नातू पुढे सचिन भाऊ साठे. इंदापूरला सभेसाठी जायचे. त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता अमितजी देशमुख साहेब इथे येत आहेत, ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील. त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती इथं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे. या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्रीयुत अमित भैया देशमुख यांचे आगमन झालेलं आहे. थोडी गर्दी कमी करा, गर्दी कमी करा. धाराशिव लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 आज धाराशिव मध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय. धाराशिव आणि लातूर हे काही वेगळं नाही. धाराशिव आणि लातूरचं नातं हे आगळं वेगळं आहे. आणि आज आपले लोकप्रिय उमेदवार दबंग ओमराजे निंबाळकर यांची ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे हे देखील लक्षात येत नाही. मी धाराशिव येथील उपस्थित असलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, त्यांच्या या उत्साहाबद्दल, जल्लोषाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा
महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवनराजे निंबाळकरजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं एक आगळं वेगळं नातं होतं. तेच नातं जपण्यासाठी आज मी मुद्दामून ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. आज धाराशिवच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. धाराशिवकरांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे. आणि म्हणून भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक नवी सुरुवात करायची आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा वीट आलाय मतदारांना. आज मतदारांचे बेहाल झालेत. सत्ताधारी सत्तेमध्ये बेधुंद आहेत. सत्ताधाऱ्यांचं सामान्य माणसाकडं लक्ष नाहीये. महाराष्ट्र अधोगतीकडे निघालेला आहे आणि याच्यापासनं आपल्याला बाहेर निघायचं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी घडलं नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवारजी यांचा पक्ष, यांचं घर फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. आणि आता आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. आणि हा बदला घ्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल. धाराशिवमधून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचंय. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचंय. आज आदित्य ठाकरे या ठिकाणी आले. आज रोहित पवार या ठिकाणी आले. आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि एक नवी पिढी या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी बाहेर निघालेली आहे. आणि या नव्या पिढीच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय. ओमराजे यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. फक्त खासदार आपल्याला निवडून द्यायचा नाहीये, भारत सरकारचा उद्याचा मंत्री आपल्याला निवडून द्यायचा. हा धडाडीचा कार्यकर्ता, सामान्य माणसाशी इमान बाळगणारा, सामान्य माणसाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा असा आपला उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्याला निवडून द्यायचा. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्यासाठी आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यायचं आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरी देण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे. धाराशिवमध्ये उद्योग उभे करण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचंय. सर्व धर्म समभाव राखण्यासाठी आपल्याला ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यायचंय. यासाठी आम्ही आपल्या पुढे या ठिकाणी उभे आहोत.
महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचा कारभार चाललेला आहे, भ्रष्टाचार फोफावलेला आहे, सामान्य माणसाला पैसे मोजल्याशिवाय कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये त्याचं काम होत नाही, अशी परिस्थिती या महायुती सरकारनं या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे. आता एक मुख्यमंत्री आणि 17 उपमुख्यमंत्री जरी आले तरी महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सामान्य माणसाचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं, या भारतामध्ये आणायचं. राहुल गांधी एक विचार घेऊन पुढे निघालेले आहेत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याची शपथ राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे. त्याला आपल्याला साथ द्यायची आहे. आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्याला साथ द्यायची आहे. आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना आपल्याला साथ द्यायची आहे. महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले. आपल्याला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणायचा आहे. आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ आणायचा आहे. आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांचा काळ आणायचा आहे. ही खुणगाट आपण उराशी बाळगली पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. महाविकास आघाडीचं सरकार होतं. मला आठवत आहे, मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो. धाराशिव मधले रुग्ण लातूरला येत होते उपचारासाठी. आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. धाराशिव मधले रुग्ण लातूरमध्ये येत होते उपचारासाठी. इथं व्यवस्था नव्हती. ओमराजे निंबाळकरांनी आम्हाला आग्रह केला की या धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं करा. आणि महाविकास आघाडी सरकारनं मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी तो निर्णय धाराशिवसाठी घेतला. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. धाराशिव या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचा निर्णय केला. आणि आज याच धाराशिव मधले आणि मराठवाड्यातले सर्वसामान्यातले जे आमचे विद्यार्थी आहेत, तिथं आज 3रं वर्ष त्यांचं वैद्यकीय शिक्षणाचं सुरू आहे. आणि एखाद्या वर्षामध्ये धाराशिव मधून डॉक्टर होऊन बाहेर निघतील विद्यार्थी. ही किमया आम्ही या ठिकाणी केलेली आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मराठवाड्याच्या हक्काचं पिण्याचं पाणी 21 टीएमसी हा निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला. आणि आता उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मग भूमपरांना असेल, तुळजापूर असेल, या ठिकाणी हे हक्काचं पाणी आज आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही योजना आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितच हे 21 टीएमसी पाणी हे धाराशिव जिल्ह्याला कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जो न्यायपत्र दिलंय, भारत सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आता महिलांना 50% आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये देण्याचा निर्णय देण्याची हमी ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. इंडिया आघाडीनं ही हमी दिलेली आहे. जी आमची महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ज्याला मनरेगा आपण म्हणतो, रोजगार हमी म्हणतो, तिथं फक्त 285 रुपये प्रतिदिन मजुरी यात अगोदर आपल्याला मिळत होती. आता इंडिया आघाडीनं तीच मजुरी 400 रुपये करण्याची हमी इंडिया आघाडीनं आपल्याला दिलेली आहे. महिन्याला $8,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीनं दिलेली आहे. आणि वर्षाला $1,00,000 आपल्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीनं दिलेली आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जे पदवीधर आहेत, विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला पहिल्या नोकरीची हमी ही इंडिया आघाडीनं दिलेली आहे. आणि प्रत्येकाला त्या नोकरीची हमी इंडिया आघाडीचं सरकार देणार आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जातीय जनगणना महायुतीच्या सरकारनं
जाती जातीमध्ये धर्मामध्ये जे अंतर पाडलं, आरक्षणाचं राजकारण केलं. आज मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, या समाजांना नुसतं आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि पुन्हा त्याचं काहीही केलं नाही. अजूनही समाज बांधव हा आरक्षणाची वाट पाहतोय. अजूनही समाज बांधव या सरकारवर सहमत नाहीये, त्याच्यावर खुश नाहीये. आणि म्हणून आरक्षणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समाज बांधवांनी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. अनेक प्रश्न आहेत. इंडिया आघाडीनं राहुल गांधी असं म्हणाले की भारत सरकारनं 22 उद्योजकांचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं. 22 उद्योजकांचं 16 लाख कोटी रुपये. शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही? शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव का मिळत नाही? आणि म्हणून आता इंडिया आघाडीनं अशी हमी दिली आहे की जे शेतकरी अडचणीत असतील त्या शेतकऱ्यांचं 100% कर्ज हे भारत सरकार माफ करणार. भारत सरकार माफ करणार. आणि म्हणून आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आज ओमराजे निंबाळकर, खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक धाराशिवचे खासदार आणि एक लातूरचे खासदार. धाराशिवचे खासदार लोकसभा मतदारसंघामध्ये एकही असं गाव नाही जिथं ते जाऊन आले नाहीत. आणि लातूरचे खासदार एकही असं गाव नाही जिथं ते गेले नाहीत. आणि म्हणून अशा आपल्या खासदाराला, अशा आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे. खरं म्हणजे तुमच्यामध्ये जो उत्साह आम्ही पाहतोय, तुमच्यामध्ये जो जल्लोष आम्ही पाहतोय, अशा मिरवणुका आम्ही तर पाहिल्या नाहीत. महायुतीचे जे उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत, हे सुद्धा एक अजब किस्सा आहे. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे, कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, हे काही कळायला मार्ग नाही. काही कळायला मार्ग नाही. आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथं त्यांनी फोडाफोडी केली नाही. एकही जिल्हा नाही. पुणे, बीड, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर. आणि खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आज या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही फारच दयनीय आहे. आपल्याला भारतीय जनता पक्षाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली, शिवसेना फोडली, आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे. पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे, आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढतायत आणि खोटे ठरवले ते जास्त लढतायत. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं.
आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे. आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 39 जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त 9 जागा. आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तसं महायुतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं. मग धाराशिव असेल, लातूर असेल. आज उजनीचं जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे हे सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होतीये. शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, महिलांमध्ये आक्रोश आहे. आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल. ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल. ही विनंती आणि हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आणि म्हणून ओमराजे, तुम्ही कसलीही काळजी करू नका. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय. आणि खरं म्हणजे ओमराजे, आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा, मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच, पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे. आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर, तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत, मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत, महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत. आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की 4 जूनला मतदान याची मोजणी होईल. 4 जूनला. आणि आम्ही टीव्हीवर वाट पाहत बसणार आहोत. आणि ओमराजे यांचं ही धगधगती मशाल पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी. पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी. महाविकास आघाडीचा विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आदरणीय रोहितजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या सर्व आजी माजी आमदार, सर्व माजी मंत्री, सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष, त्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो की मशाल हे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामुमकिन है. मतदारानो, माझ्या भावानो, दारी आला तुमच्या ओ. ताई मातानो, माय बापानो, दारी आला